फार महत्वाच्या सेशनसाठी जो आपल्यासाठी फार आवश्यक आहे. तो का आवश्यक आहे हे एक स्त्री म्हणून आपण सगळ्या जणींना तो केल्यावर त्याची पूर्ण कल्पना येणार आहे. आपल्याला माहिती आहे की स्त्री म्हणून आपला उल्लेख हा कायम उदात्त म्हणून केला जातो. स्त्री शक्ती, नवदुर्गा आणि नवरात्रात स्त्री शक्तीच्या जागर आणि काय 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 आपण ऐकतो. पण प्रत्यक्षात होतं काय, म्हणजे म्हणी पण आपण खूप सारं ऐकतो की स्वामी तिन्ही जगाचा, नंतर आई ही अनंत काळाची माता असते, संतुष्ट स्त्री ही घराची लक्ष्मी असते. हे सगळं 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 आपण ऐकतो आणि आपल्या संस्कृतीने आपल्याला कायम द्यायला शिकवलंय आणि आपण अगदी लहानपणापासून देतच चाललोय. म्हणजे लग्न झाल्यावर आपण दोन्ही कुटुंब सांभाळतो, सासर माहेर, 3 पिढ्या आपण एकत्र सांभाळत असतो, आपली स्वतःची, आपल्या आधीची आणि आपली येणारी पिढी. आणि हे सगळं करता करता आपलं घर, आपली नोकरी, आपलं प्रोफेशन आणि सगळं काही करताना आपण इतकं विसरून जातो की आपण स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्याची जाणीव आपल्याला केव्हा होते, जेव्हा काहीतरी दुखायला लागतं, किंवा मध्येच डायबिटीस होतो किंवा कुठला तरी आजार होतो, तेव्हा मग लक्षात येतं की अरे आपण तर लक्षच दिलं नाही स्वतःकडे. तर आणि नंतर मग आपण डॉक्टरांकडे जातो आणि औषधं घेतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, पण तरीही आपण सगळ्याजणी समहाऊ दुर्लक्ष करत आलोय स्वतःकडे. आणि हे न करता आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यायची आणि का घ्यायची हे सगळं आपल्याला आज नंदिता मॅडम सांगणार आहेत. आणि आपण त्यांचं पहिले सगळं ऐकून घेऊया आणि त्याच्यानंतर जर तुमचे काही प्रश्नोत्तर असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका आणि आपण ते नंतर घेऊ शकतो. नंदिता मॅडमचं इंट्रोडक्शन द्यावं म्हणजे त्यांची आपल्या सगळ्यांसोबत ओळख होईल आणि इन फ्युचर तुम्हाला काही असे सेशन्स हवे असतील रिलेटेड तर तेही तुम्ही शेवटी आम्हाला अगदी नक्की सांगा, म्हणजे आपण त्याची सिरीज ठेवूया. कारण एक स्त्री जेव्हा हेल्दी असते तेव्हा ती पूर्ण कुटुंब हेल्दी बनवते, आनंदी बनवते. तेव्हा कुठेतरी ही आपली पहिली जबाबदारी आहे की स्वतःची काळजी घ्यायची, तरच आपण आपल्या कुटुंबाची घेऊ शकतो. ओव्हर टू यू संगीता. थँक्यू ज्योती. नंदिता मॅम बद्दल जे काय बोललं ते खूप कमी आहे, कारण जेव्हा मी त्यांचा प्रोफाईल वाचत होते तेव्हा मला जाणवत होतं की शी इज रिअल नवदुर्गा. म्हणजे जे काही त्यांनी इतक्या छोट्या वयात अचीव केलेलं आहे, इट इज रिमार्केबल. नंदिता मॅम बाय प्रोफेशन गायनाकोलॉजिस्ट आहे, त्या IVF कन्सल्टंट आहे. दिस इज लाईक लिसनिंग टू डॉक्टर. आपण इथपासून सुरुवात करूया. पण शी इज अ मदर ऑफ 5 year old. त्या ॲथलीट आहेत आणि त्यांनी विविध कॅम्प्स घेतलेले आहेत, सर्जिकल कॅम्प्स घेतलेले आहेत. ॲथलीट फक्त म्हणून असं आपण थांबू नाही शकत. त्यांच्या अचीवमेंट्स एवढ्या मोठ्या आहे की मी जर आता लिस्ट वाचायला लागले तर तुम्ही म्हणाल बस आता आम्हाला त्यांना ऐकू द्या म्हणून. त्या कोल्हापूरला बिलॉंग करतात. त्यांनी गोवा आयर्नमॅन मध्ये 2nd पोझिशन घेतलेलं आहे. ट्रायथलॉन ऑलिम्पिक डिस्टन्स मध्ये 2nd प्लेस आहे. औरंगाबाद ऑलिम्पिक मध्ये डिस्टन्स 1st प्लेस आहे. बेलगावी स्प्रिंट डिस्टन्स मध्ये 3rd प्लेस आहे. असे अनेक 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 ज्या आपल्याला ज्या गोष्टींचा बोधही होणार नाही अशा मोठमोठ्या कॉम्पिटिशन्स मध्ये त्यांनी पार्टिसिपेट करून अचीवमेंट स्वतःच्या केलेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प असतो, एव्हरेस्ट गिर्यारोहण, त्यासाठी त्या 1st लेवलला शी इज ऑलरेडी क्वालिफाईड फॉर दॅट. कदाचित त्यांचं नाव त्यांनी एव्हरेस्ट कॉन्कर केलंय असं एक दिवस आपण म्हणू आणि वी विल बी व्हेरी प्राऊड की अशा एका व्यक्तीला आपण ओळखतो म्हणून. अँड सो मेनी थिंग्स शी इज डुईंग. त्याच्याशिवाय त्या न्यूट्रिशन्सवर काम करतायत, त्या हेल्दी फूडवर काम करतायत, त्यांचा स्वतःचा प्रोडक्ट आहे. आणि नॉट ओनली दॅट, सगळ्यात सिग्निफिकंट शी हॅज लॉस्ट 24 kg वेट and by her own way she has done that. आणि आज आपण प्रिव्हिलेज्ड आहोत की त्या आपल्याजवळ आहेत आणि त्या आपल्याशी शेअर करणार आहेत की फिटनेस, हेल्थ आणि बीइंग अ वुमन, हाऊ इट इज ऑल अबाउट. थँक्यू नंदिताजी, यू हॅव कम हिअर आणि तुम्ही आमच्याबरोबर सगळ्यांबरोबर येऊन आम्हाला हेल्थचं महत्त्व सांगणार आहात. माझा तुम्हाला प्रणाम. नवदुर्गा आहात तुम्ही. एका सेशननी हेल्थ म्हणजे काय हे सांगणं खूप अवघड आहे. इट इज नॉट इनफ की एक सेशन मध्ये तुम्ही हेल्दी राहा आणि नुसतं सांगणं. खूप व्हास्ट टॉपिक आहे हा हेल्थ रिलेटेड आणि स्पेशली रिलेटेड टू फिमेल हेल्थ फॅक्टर.
कारण की आपण लहानपणापासून वयाच्या 45 वर्षापर्यंत आपण फिमेल बॉडी खूप फिजिओलॉजिकल चेंजेस मधनं जात असते, फिजिओलॉजिकल स्ट्रेस फॅक्टर्स मधनं जात असते. प्रेग्नन्सी हा एक मेजर स्ट्रेस असतो जो फिजिओलॉजिकली बायकांना खूप म्हणजे फिजिकली मेंटली हा खूप बर्नआउट करतो. सो जसं आता ठीक आहे, मेल्स मध्ये तुम्ही म्हणालात तर फक्त 2 स्टेजेस मध्ये त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, पण बायकांच्या मध्ये महिन्या टू मंथली वी आर इन टू द हॉर्मोनल सायकल. मंथली डे टू डे लाईफ मध्ये आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होत असतात. सो बेसिकली माझा फिटनेस कडे बघायचा दृष्टिकोन असा होता की इट शुड बी लाईफस्टाईल, की आपण 3 महिने किंवा 4 महिन्याचा काही डाएट प्लॅन केला आणि आपण फिट झालो, असं होत नाही. मी असं नाही म्हणत की तुम्ही रोज 1 तास पळलंच पाहिजे किंवा 1 तास कार्डिओ सेशनच केला पाहिजे किंवा 1 तास तुम्ही पैसे भरून जिम मध्येच गेले पाहिजे, पण तुम्ही दिवसातला 1 तास स्वतःच्या फिटनेस साठी, स्वतःच्या बॉडी मेंटेनन्स साठी दिला पाहिजे. सो तो मला म्हणजे जेव्हा मी माझी मुलगी 8 महिन्याची असताना मी कामाला जॉईन झाले, माझ्या ड्युटीज वाढल्या, माझे ऑन कॉल्स वाढले आणि मग हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की आपलं एक तर वेट लॉस होत नाहीये. मी तेव्हा अराउंड 78 kgs होते, माझी मुलगी 8 महिन्याची होती तेव्हा. आणि दुपारी 4-5 वाजता आल्यानंतर जे आपण थकून जातो, आपल्याला जो मेंटली थकवा येतो किंवा काही करू नये असं वाटतं, जे एक्झॉशन होतो, ह्याची मी बऱ्यापैकी त्याची बळी पडायला लागले. आय वॉज सफरिंग फ्रॉम एक्झॉशन. देन इट स्टार्टेड विथ मायग्रेन अटॅक्स. मला मंथली 2-2 मायग्रेनचे अटॅक यायचे. टिपिकली आपल्या पिरियड्सच्या आधी बऱ्याच बायकांना हेडेक्स होतात किंवा मिड सायकल काही बायकांना हेडेक्स होतात. समटाईम्स काही विचित्र खाल्ल्यावर किंवा एक वास घेतल्यानंतर तो मायग्रेनचे अटॅक्स यायला लागले. त्याच्यानंतर ते आठवड्यातनं 2दा व्हायला लागले. देन अगेन मला चाइल्डहुड अस्थमा आहे, आय एम अ नोन पेशंट ऑफ अस्थमा. तो डोकं वर काढायला लागला. देन सडनली वन डे माझी आय हॅड अ बॅक एक अँड आय हॅड अ टिंगलिंग सेन्सेशन थ्रू माय लेग. मग मला MRI करायला लागला. MRI मधनं मला कळलं की मला शियाटिक आहे, माझा L4 L3 जो स्पाईनचा जो आहे तिथं कम्प्रेशन आहे. सो one day I was thinking ki these are all we are having a lifestyle diseases and we are suffering from lifestyle disorders. So again one more disease I had is a irritable bowel syndrome, जो मला बिकॉज ऑफ मेडिकल एज्युकेशन आपण हॉस्टेलला राहतो, बाहेरचा खातो, डायटरी चेंजेस होतात, मसाल्याचा खाणं, तिथून मला जो सुरू झाला तो इरिटेबल बावेल सिंड्रोमने डोकं वर काढलं. सो वीकली 15 दिवसातनं एक डॉक्टर कन्सल्टेशन इज नॉट हेल्दी. सो एक दिवस विचार केला की हे समवेअर इज अवर लाईफस्टाईल इज रॉंग. आणि त्याच्यानंतर हळूहळू मी दिवसातली 30 मिनिटं काढायला लागले की स्वतःसाठी. मी 400 मीटर सुद्धा एक्झॅक्टली पळू शकत नव्हते. 400 मीटर सुद्धा एक राऊंड स्टेडियमचा पळायला मला 2-3 महिने लागले जायला. सो तिथून हळूहळू सुरुवात झाली. मग 10 किलोमीटरची रेस करणं, मग त्याच्यानंतर हाफ मॅरेथॉन करणं आणि त्याच्यानंतर ट्रायथलॉन करणं, असा थोडाफार प्रवास झाला. आणि मग वेन आय स्टार्ट माझं जेव्हा स्ट्रक्चर ट्रेनिंग सुरू झालं किंवा ट्रायथलॉन हा जो स्पोर्ट आहे त्याच्यामध्ये 3 स्पोर्ट्स असतात. आधी स्विमिंग असतं, मग सायकलिंग असतं आणि नंतर रनिंग असतं. सो हे एकाच वेळी करायचं असतं. मी जो केला तो हाफ आयर्नमॅन डिस्टन्स केला. त्याच्यामध्ये 1.9 किलोमीटर स्विमिंग होतं समुद्रात, 90 किलोमीटर सायकलिंग होतं आणि त्याच्यानंतर 21 किलोमीटर रन होतं. त्याच्यासाठी ऑब्व्हियसली तुम्ही ट्रेनिंग करू शकत नाही. यू नीड अ ट्रेनर फॉर दॅट. सो त्याच्यासाठी आधी 1-1.5 वर्ष माझं प्रॉपर स्ट्रक्चर ट्रेनिंग सुरू झालं. बट ड्युरिंग दोज ट्रेनिंग ऑल्सो आय स्टार्टेड रिअलायझिंग की आपलं रिकव्हरी, माय ट्रेनर यूज टू टेल मी 8 तास तर तुम्हाला झोपायलाच पाहिजे. 10 hours, 8 to 10 hours sleep is must, which is impossible for us. 8 तास झोपणं हे आपल्यासाठी इम्पॉसिबल आहे. त्याच्यामधनं 2 तास तुम्ही वर्कआउटला काढताय, मग तर तुम्ही झोपच कॉम्प्रोमाइज करणार. फर्स्ट थिंग आपण कॉम्प्रोमाइज करतो, आपली रेस्ट कॉम्प्रोमाइज करतो. देन अनदर टूल ऑफ रिकव्हरी इज न्यूट्रिशन. आणि मग हळूहळू मला लक्षात आलं की अरे आपण नुसता वेट लॉस साठी व्यायाम करतोय,
पण ऍक्च्युली वेट लॉस साठी 70 to 80% कॉन्ट्रीब्युशन इज अबाउट डाएट अँड 20 to 30% इज अबाउट एक्सरसाइज. जेव्हा माझं मी क्लीन इटिंग किंवा सॉर्ट ऑफ थोडंफार वाचायला लागले, कळायला लागलं मला की आपल्या डाएटरी हॅबिट्स कितीही काय काय चुकीच्या आहेत, त्याच्यामध्ये हळूहळू चेंजेस करायला पाहिजे. ते केल्यानंतर माझा मेजर वेट लॉस झाला. आणि आय डोंट से वेट लॉस, फिटनेस कडे मी जायला, बिकॉज खूप बायकांचं असतं की आपल्याला वेट लॉस करायचा आहे. माझा आयडियल वेटच्या वर मी 10 किलो जास्त आहे. पण व्हॉट इज वेट लॉस हे आपण कधी विचार करत नाही. आवर बॉडी इज मेड अप ऑफ मसल्स, बोन, फॅट, वॉटर आणि इंटरनल ऑर्गन्स. हे सगळं मिळून आपलं वेट तयार होतं. दॅट इज अवर मास. आता त्यातला वेट लॉस करायचा आहे म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं, तर बेसिकली वी डोंट वॉन्ट एक्सेसिव्ह फॅट इन अवर बॉडी. आपल्याला बेसिकली फॅट लॉस करायचं आहे. सो फॅट लॉस इज अ व्हेरी स्लो प्रोसेस आहे. जे सडन वेट लॉस करतात किंवा जे सडन आजकाल थोडेफार डाएटरी फॅड्स आहेत की ते GM डाएट करणं किंवा स्मूदीज किंवा नुसतं हायड्रेशन वर भर देणं किंवा कीटो डाएट करणं, ह्याच्यामध्ये आपला बॉडी मधला मसल लॉस पण होत असतो आणि वॉटर लॉस पण होत असतो. यू विल गेट रिझल्ट इन 3 to 6 weeks. आपण ऍड्स बघतो की 1.5 महिन्यामध्ये 10-12 किलो कमी केलं, 1.5 महिन्यामध्ये 8 किलो कमी केलं, बॉडी ट्रान्सफॉर्मेशन बघतो. दॅट इज ओनली बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, दॅट इज नॉट बॉडी फिटनेस. So body fitness, I think it is from mind, from our well-being and how we feel after whole day at the evening. आपला पूर्ण दिवसाचं काम झाल्यानंतर how well or how fit we feel, and then again body imaging is there. So that's what माझं म्हणणं आहे की that is fitness for me. कारण की आपले फॅमिली डिमांड्स पण तेवढ्याच असतात. आपण नुसतं बारीक झालो आहोत आणि थकून बसलो आहोत आणि वी आर नॉट वर्किंग अँड वी आर नॉट फुलफिलिंग द फॅमिलीज डिमांड. दॅट इज नॉट फिटनेस फॉर मी. नंदिता, आय वुड रिक्वेस्ट यू दॅट तुम्ही एक वर्ड यूज केला, क्लीन डाएट. सो नॉर्मली वी टॉक अबाउट की ऑइली खायचं नाही किंवा स्वीट खायचं नाही, जसं तुम्ही कीटो डाएट वगैरे ह्याचं सांगितलं. पण नॉर्मल ह्याच्यामध्ये पण नाही, बॉइल्डच खायचं किंवा थोडं कमी खायचं. तर वी वॉन्ट समथिंग दॅट यू शुड टेल अस की डाएट कसं असलं पाहिजे, आणि नॉट फॉर रिड्युसिंग वेट बट स्टेइंग फिट. बेसिकली मी पण अजून आयडियल डाएट करत नाही, ते आपल्याला जमत नाही. मलाही वडा आवडतो, मलाही साबुदाणा वडा फ्राय केलेला आवडतो, बर्गर्स आवडतात, पिझ्झा आवडतो, पण त्याची फ्रिक्वेन्सी किती ठेवायला पाहिजे हे महत्वाचं. इट शुड नॉट बी वीकली अफेअर. अशा गोष्टी खायला 1 दिवस महिन्यातला हा आपल्याला सफिशियंट आहे. दुसरी गोष्ट क्लीन डाएट बद्दल म्हणजे म्हणायचं की जेवढा फूड किंवा जेवढा इन्ग्रेडियंट आपण नॅचरल फॉर्म मध्ये खाऊ, दॅट इज अ क्लीन डाएट. त्याच्यातल्या न्यूट्रिशनचं ऍब्सॉर्प्शन आणि त्याचं बॉडीला लागणारं त्याचं ऍसिम्युलेशन आपण जे म्हणतो त्याचं पर्सेंटेज जास्त वाढतं. जेवढं एखादं फूड जास्त प्रोसेस्ड आहे तेवढी त्याची न्यूट्रिशन लेवल कमी होते. सो एनिथिंग यू वॉन्ट टू इट, इट शुड बी नियर टू इट्स नॅचरल फॉर्म. असं नाहीये की गहू आहे, गहू किंवा तांदूळ आहे, आपण कच्चे नाही खाऊ शकत, पण इट शुड बी लेस प्रोसेस्ड. आता चिप्स आहेत किंवा बाकीचे बाहेरचे कुरकुरे आहेत किंवा आपण बाहेरचे जे हेल्दी डाएट्स बघतो किंवा हेल्दी फूड ग्रेड म्हणून लिहिलेलं असतं, पण त्याच्या मागचं आपण लेबल वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय प्रोसेसिंग झालेलं आहे, त्याच्यामध्ये काय काय केमिकल्स ऍड केली, लाईक सुक्रोज आहे, कॉर्न सिरप आहे, अशा गोष्टी ज्या लेबलमध्ये असतात त्या गोष्टी शक्यतो टाळल्या गेल्या पाहिजेत. सो घरच्या घरी सिंपल आपलं महाराष्ट्रीयन फूड सुद्धा इज अ क्लीन डाएट. सिंपल पालेभाजी, भाकरी, उसळ, पोळी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या क्लीन डाएट मध्येच येतात. पण त्याचा पोर्शन साईज डिसाइड करायला पाहिजे. आपलं आजकाल डाएट ओव्हर द पिरियड आपल्या कुकिंग मेथड्स मध्ये इतके चेंजेस झालेले आहेत की आपण बेसिकली महत्व जिभेला देतो. स्ट्रेस आपला चवीवर असतो.
आणि त्याच्यामुळे मग पोळीत जास्त तूप घालणं, पोळीला जास्त तूप लावणं किंवा फोडणी जास्त देणं, ह्या गोष्टी जास्त आपल्या हातून होतात टू मेक दॅट फूड मोर टेस्टी. पण तेच फूड टेस्टी आपण बनवू शकतो इन हेल्दी वे. बेसिकली आपल्या महाराष्ट्रीयन फूड मध्ये आपलं कार्ब बेस्ड डाएट होतं. कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपल्या फूड मध्ये अराउंड मोर दॅन 60 to 70% असतं. सो मी माझ्या डाएट मध्ये पहिल्यांदा जो स्मॉल चेंज करला, कारण की आपण एकदम सडन आपला डाएट फूड हॅबिट्स बदलू नाही शकत. अचानक आपण नाही सांगू शकत की आजपासून तुम्ही पोळी खाणार नाही, आजपासून तुम्ही भात खाणार नाही. मग ते तुम्ही 8 ते 10 दिवसाच्या पुढे करू शकणार नाही. यू कॅन्ट सस्टेन दॅट डाएट फॉर मोर दॅन 2 weeks. आणि मग 2 आठवड्यांनी यू विल हॅव अ 2 kg ऑफ वेट लॉस अँड देन अगेन यू विल गो बॅक टू युअर नॉर्मल डाएट अँड देन अगेन यू विल से की नो, ते डाएट फेल गेले. So every 15 days make one small change in your diet, like single grain meal. पहिले I started with single grain meal की लंचला if I am having पोळी, मी भात नाही खाणार. जर मी रात्री भात खाणार असेल तर मी पोळी नाही खाणार. सो हे करताना जे होतं की बाकीच्या गोष्टी आपल्या खाण्यातनं वाढतात. डाळी, उसळी, भात, आमटी, सॅलड ह्यांचं प्रमाण आपण वाढवू शकतो. दुसरी गोष्ट आहे की ग्लुटेनचं प्रमाण थोडं कमी करणं, मैद्याचे पदार्थ बंद करणं. ग्लुटेन म्हणजे आपल्या गव्हाच्या पोळीत थोडंसं खपली गव्हाचं पीठ मिक्स करणं किंवा सोयाबीनचं पीठ ऍड करणं किंवा ओट्स ऍड करणं. तिसरी गोष्ट आहे की एक 1 portion ऑफ सॅलड प्रत्येक मीलच्या आधी घेणं. आणि चौथी गोष्ट आहे स्नॅकिंग. इव्हिनिंग स्नॅक्स जो प्रकार असतो, बेसिकली कामानंतर दमून आल्यानंतर आपल्याला जे क्रेविंग होतं, दॅट इज द व्हेरी डेंजरस पिरियड की आपण छान दिवसभर आपण डाएट, इव्हिनिंग स्नॅक्सच्या वेळी आपण छान चमचमीत काहीतरी खातो आणि आपलं पूर्ण दिवसाचं डाएट पाण्यात जातं. सो प्लॅनिंग इव्हिनिंग स्नॅक्स इज अ मेजर थिंग फॉर मी. की हेल्दी कुकीज तयार करून ठेवणं किंवा मूग उकडून ठेवणं, त्याचा चाट करून ठेवणं, कारण कधी कधी चमचमीत खावं असं वाटतं, कधी व्हेजिटेबल पॅटीस करून ठेवणं. अशा ज्या गोष्टी आहेत ज्या इव्हिनिंग स्नॅक्ससाठी आपल्याला पटकन ग्रॅब करून खाव्याशाही वाटतात, ज्या चवीलाही चांगल्या असतील आणि त्यांनी आपलं डाएट पण म्हणजे एम्प्टी कॅलरीज नाही जाणार. सो दोज वेर माय टिप्स की मी त्या हळूहळू दर 15 दिवसांनी, दर 1 महिन्यानी चेंज करत गेले. अँड नाऊ इट्स अ रुटीन नाऊ. Can you tell something about water contents in a body? की वॉटर किती घ्यायला पाहिजे, किंवा यू टोल्ड अबाउट वॉटर बॅलन्स इन द बॉडी. पाण्याचं किती मात्रा घेतली पाहिजे आणि हाऊ इट वर्क्स. हायड्रेशन हे सगळ्यात या यू आर ऑडिबल. पाणी किंवा हायड्रेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मीन्स आय टेल पेशंट, कारण की हायड्रेशन किती इम्पॉर्टंट आहे, हायड्रेशन कमी पडते की नाही. सो वी हॅव टू चेक अवर कलर ऑफ युरिन. ऍक्च्युअली इट शुड नॉट बी व्हाईट ऑल्सो अँड इट शुड नॉट बी डार्क येलो और ऑरेंज ऑल्सो. आणि असं नाहीये की हायड्रेशन म्हणजे आता मला 3 लिटरच पाणी प्यायचं तर मी एका वेळी 1 लिटर करून पिणार आहे. इट शुड बी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. यू शुड गिव्ह टाइम टू ऍब्सॉर्ब दॅट वॉटर. आणि हायड्रेशन इज नॉट ओनली रिलेटेड टू वॉटर. सिंपल पाणी इज नॉट ओनली हायड्रेशन, कारण आपल्या बॉडीला बाकी मिनरल्स पण लागत असतात. तुम्ही जर खूप हेवी वर्कआउट केला असेल, तुम्ही जिम मधून आला असाल किंवा 10 किलोमीटर रन केला असेल, तर नुसतं पाण्याने तुमची रिकव्हरी किंवा हायड्रेशन होणार नाही. त्याच्याबरोबर तुम्हाला सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखी मिनरल्स पण लागतात, कारण की ते तुमच्या घामातनं तुम्ही ते लूज केलेले असतात. तर अशा वेळी लिंबू सरबत घेणं, लिंबू मीठ घेणं, अशा गोष्टी कराव्या लागतात. किंवा कमर्शियल हायड्रेशन प्रॉडक्ट्स मिळतात, तेही घ्यायला हरकत नाही. कमर्शियल हायड्रेशन पावडर्स मिळतात, त्याही घ्यायला हरकत नाही. बट मिनिमम आय थिंक 2.5 to 3.5 liters of water intake is compulsory for everybody, even in winters. आणि युजली बायकांच्या मध्ये असं असतं की ज्यांना पेरीमेनोपॉझल आहेत किंवा ज्यांचे पेरीमेन्स्ट्रुअल आहेत, ज्यांचे पिरियड्स येणार आहेत आठवड्याभराने, ह्यांच्यामध्ये वॉटर लॉगिंग होतं.
अचानकपणे काही बायकांच्यात वजन वाढतं, ब्रेस्ट जड होतात, ब्रेस्ट टेंडरनेस होतात, डोळे सुजायला लागतात. दॅट इज बिकॉज ऑफ वॉटर लॉगिंग. तर अशा वेळी त्या बायकांनी हायड्रेशन कमी करून फायदा होत नाही. अशा वेळी थोडंसं मिठाचं प्रमाण कमी करणं, पापड लोणची थोडंसं कमी करणं, त्यांनी फायदा होतो. पण हायड्रेशन तेवढंच ठेवावं लागतं. मी विचारू आता. प्लीज. ह्या. गो अहेड. बऱ्याचशा म्हणजे असं असतं की जनरली सडपातळ बायका असतील तर त्यांना कोणी म्हणत नाही की एक्सरसाइज करायला पाहिजे. म्हणजे सडपातळ असेल तर ते फिट असं मानलं जातं एक आपण साधारण म्हटलं तर. आणि त्यांचं जे थोडे ओव्हरवेट असतात त्यांनाच थोडं ऍडवाइस केलं जातं की डाएट कर किंवा चालायला जा. तर ज्यांनी कधी सुरुवात केली नाहीये एक्सरसाइजला किंवा कशालाच, तर त्यांनी सुरुवात कशी करावी त्याची? म्हणजे कुठलंही वय असू दे, म्हणजे 25शीत असू दे किंवा 40शीत असू दे, सुरुवात ही म्हणजे बेसिकली बारीक असणं म्हणजे फिट असतं असं बेसिकली पहिलं नाहीये. नाही. मी खूप म्हणजे ओबीस बायकांना सुद्धा आयर्नमॅन केलेलं बघितलंय, बिकॉज दे आर मेंटली फिट. इट इज ऑल अबाउट माइंड गेम. दुसरी गोष्ट आहे की ज्यांना नवीन सुरुवात करायची आहे त्यांनी प्लॅनिंग करताना, ठीक आहे तुम्हाला 30 मिनिटं आहेत दिवसाची, तुम्ही 30च मिनिटं जर देऊ शकत असाल किंवा 1 तास देऊ शकत असाल, डिपेंड्स ऑन युअर टाइम. पण जरी तुम्ही 30 मिनिटं जरी देणार असला तरी आठवड्याच्या 30 मिनिटं म्हणजे 7 सेशन्स किंवा 6 सेशन्स तुमच्या आठवड्यातले तुम्हाला प्लॅन करायला पाहिजे. 6चे 6 सेशन्स तुम्ही सेम नाही ठेवता कामा. म्हणजे 6 दिवस तुम्ही पळलायत किंवा 6 दिवस तुम्ही वॉक केलाय, दॅट मीन्स तुम्ही एकच मसल ग्रुप किंवा एकाच प्रकारचा एक्सरसाइज करताय किंवा एकाच मसल ग्रुपला तुम्ही वर्कआउट देताय. तुम्हाला जर लवकर रिझल्ट हवे असेल आणि फुल बॉडी फिटनेस हवा असेल तर तुम्हाला स्ट्रक्चर्ड प्लॅनची गरज आहे की तुम्ही 2 दिवस रनिंग किंवा जॉगिंग किंवा व्हॉट एव्हर जे तुम्हाला शक्य आहे ते करताय. बाकीचे 2 दिवस यू आर डुईंग योगा, फ्लेक्झिबिलिटी और मोबिलिटी एक्सरसाइजेस, बॅलन्सिंग एक्सरसाइजेस. बाकीचे 2 दिवस तुम्ही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करताय. स्ट्रेंथ ट्रेनिंग इज इक्वली इम्पॉर्टंट. कार्डिओ एक्सरसाइजेस सारखं स्ट्रेंथ ट्रेनिंग इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. त्याचे रिझल्ट आपल्याला टोनिंगसाठी, फॅट लॉससाठी जास्त होतात. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे स्वतःच्या बॉडी वेटला घेऊनच, स्वतःचं आपलं बॉडी वेटच इतकं असतं ते आपल्याला आपलं उचलता पण येत नाही. सिंपल आपण स्क्वॉट्स मारायला गेलो, ज्यांना सिंपल आहेत, तर 5 स्क्वॉट्स मारणं सुद्धा काही वेळा अवघड जातं. सिंपल सूर्य नमस्कार जर घालायचा असेल तर प्रत्येक सूर्य नमस्कार मध्ये ज्या पोजेस आहेत 12 काउंट मध्ये 12 आसनं आहेत ती जर तुम्ही 2-2 सेकंद होल्ड करायचा प्रयत्न केला आणि असे तुम्ही 12 नमस्कार घातले तर आपल्याला घाम येईल. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द बॉडी स्ट्रेंथनिंग. आपण आपले कोरचे म्हणजे पोटाच्या मसल्सवर कधीही लक्ष देत नाही. नुसतं जाड झालोय आपण डाएट करतो, फॅट लॉस करायला जातो, पण कोर मसल्सवर आपण कधी लक्ष देत नाही. त्याचा स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करणं ही तेवढंच महत्वाचं आहे. जर आपण स्ट्रक्चर प्लॅन हळूहळू जर केलं, 30-30 मिनिटाचे सेशन्स करत गेलो तर होल बॉडी फिटनेस आपल्याला लवकर मिळेल आणि त्यांनी आपल्याला इंजुरीज कडे नाही जाता येणार. बिकॉज एकाच प्रकारचे एक्सरसाइज तुम्ही करत राहिला तर यू विल प्रोन टू बॅक केक्स किंवा मग गुडघे दुखतात किंवा तुम्ही जे म्हणतात तुमचा गुडघा सुचला किंवा अँकल इंजुरीज होणं, नेक इंजुरीज होणं, शोल्डर दुखणं, अशा गोष्टी घडतात जर तुम्ही एकच एक्सरसाइज सतत करत राहिलात तर. आणि जर तुम्हाला जिम मध्ये जायचं असेल तर पहिले ऍटलिस्ट you need a trainer to know what exact position and what exact group of muscle you are doing. स्वतः जाऊन प्लीज करू नका जिम मध्ये तरी ऍटलिस्ट. आणि युट्यूब वर भरपूर सेल्फ बॉडी वेट ट्रेनिंग एक्सरसाइजेस, हिट वर्कआउट फ्रॉम 15 मिनिट्स टू 1 hour खूप अवेलेबल आहेत, फ्रॉम बिगिनर लेवल टू हायर लेवल. ऍटलिस्ट कुणाच्या तरी मदतीने त्या व्हिडिओज बघून सुद्धा करायला हरकत नाही. हॅलो मॅम, माझा एक क्वेश्चन आहे. मी डॉक्टर संध्या पाटील. तुम्ही म्हटला की मला इरिटेबल बॉल सिंड्रोमचा त्रास होता, तर स्टील तो आहे, कमी झालाय आणि त्यासाठी तुम्ही डाएट फॉलो केलं किंवा प्रॉपर काही एक्सरसाइज म्हणजे काय केलं त्यासाठी? कारण बऱ्याच जणींना हा प्रॉब्लेम आहे, बऱ्याच जणींना हा प्रॉब्लेम.
नाही, डेफिनेटली डाएटनीच मदत झाली. वर्कआउट्स आणि एक्सरसाइजनी इरिटेबल बाउल सिंड्रोमला एवढा फायदा होणार नाही. डेफिनेटली मेटाबॉलिझम बदलतं वर्कआउटनी, पण डाएट म्हणजे युजली मला मसाल्याचं कमी खाणं, बाहेरचं हॉटेलिंग कमी करणं, याच गोष्टींनी फायदा झाला. ओके. मलाच बेसिकली फायदा जेव्हा झाला जेव्हा मी माझ्या डाएट मधलं ग्लुटेन कमी केलं आणि अॅनिमल प्रोटीनचं प्रमाण कमी केलं. बेसिकली इरिटेबल बाउल सिंड्रोम हा जो प्रकार आहे हा इट्स लाईक अ इन्फ्लमेटरी प्रोसेस इन युअर बॉडी. ती इन्फ्लमेटरी प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली घडत असते आणि आपण जे खातो ते फूड प्रॉपर डायजेस्ट होत नाही, आणि जे डायजेस्ट होत नाही आणि म्हणून मग आपल्याला इरिटेबल बाउल सिंड्रोम. डायजेस्ट होत नाही याचा अर्थ ते प्रॉपरली ऍब्सॉर्ब होत नाही. म्हणजे आपण कितीही हेल्दी खाल्लं तरी ते जर न्यूट्रिशन आपल्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब झालं नाही तर त्याचा काहीच फायदा नाही. सो मी बेसिकली प्रोबायोटिक्स वर खूप भर दिला. आय ट्राय टू ईट, म्हणजे दही खाणं, प्रोबायोटिक फूड्स खाणं, किंवा घरातल्या घरात पिकल्स करणं, म्हणजे साध्या फळांची पिकल्स करणं किंवा साध्या व्हेजिटेबल्सची पिकल्स करणं. सोरडो इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोबायोटिक. कच्च्या भाज्या करणं ह्या इज अ गुड सोर्सेस ऑफ प्रोबायोटिक्स. त्याच्याकडे एक भर दिला. कमी मसाले, कमी तेलातलं प्रमाण जर केलं, म्हणजे इट्स असं नाहीये की मी नॉनव्हेज खात नाही, पण त्याचा पोर्शन साईज कमी करणं, त्याची फ्रिक्वेन्सी कमी करणं, यांनी मला नक्की फायदा झाला. थँक्यू मॅम. आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स इज आपला व्हेजिटेबल्सचा पोर्शन आपल्याकडे हळूहळू आपल्या डाएट मधला कमी होत जातो. आपण वाटीभर कधीही उसळ खात नाही, आपण बाउल भर कधीही व्हेजिटेबल्स घेत नाही. सो when I started eating those, मला माझ्या रिकव्हरीसाठी, माझ्या बॉवेल, माझ्या सगळ्या सिम्पटमसाठी डेफिनेटली फायदा झाला जेव्हा मी भाज्यांचं प्रमाण वाढवलं. नंदिताजी, तुम्ही मिल्क प्रोडक्ट्स वर काही हे करू शकता का? कॅन यू जस्ट पुट सम लाईट ऑन की मिल्क किती घेतलं पाहिजे? तसं यू स्पोक अबाउट दही, तर हाऊ अबाउट पनीर किंवा दूध किंवा दुधाचे प्रोडक्ट्स खाणं किती गरजेचं आहे किंवा नाही? किंवा खूप लोक म्हणतात की काऊ घी इज गुड आणि म्हशीचं तूप चांगलं नाही, तर व्हॉट अबाउट इट? नाही, डेफिनेटली म्हशीच्या दुधामध्ये जो प्रोटीन्स आहेत दे आर लिटल डिफिकल्ट टू डायजेस्ट बाय ह्युमन बॉडी. काऊसच्या ह्याच्यातले प्रोटीन्स किंवा त्याचा जो प्रोटीन लोड आहे त्याचं ऍब्सॉर्प्शन, प्रोटीनचं ऍब्सॉर्प्शन जास्त आहे. आजकाल नवीन थेरी आहे की व्हेगन डाएटची जी थेरी आली आहे की तुम्ही मिल्क प्रॉडक्ट्स नाही खाल्ले पाहिजेत, इट इज हायली इन्फ्लमेटरी. इट इज समवेअर ट्रू, ती खरी आहे, ती मान्य पण मला होते, पण इट इज नॉट सस्टेनेबल फॉर माय लाईफस्टाईल. मी अजून माझ्या फूड मधनं मिल्क प्रॉडक्ट्स पूर्णपणे डिलीट नाही करू शकले, कारण की इट इज नॉट सस्टेनेबल. मग त्याच्याऐवजी जे सबस्टिट्यूट्स आहेत ते मला माझ्या गावात खूप इझिली मिळत नाहीत, आणि ते जर मी डिलीट केले तर मला काही बाबतीत माझे प्रोटीन्स आणि प्रोबायोटिक्स मला घेता येत नाही. सो डेफिनेटली असं नाहीये की सकाळ संध्याकाळ 2 ग्लास मुलांना दूध दिलंच पाहिजे म्हणजे कॅल्शियम ची रिक्वायरमेंट त्यांची कम्प्लीट होईल, किंवा तुम्ही डेली ग्लासभर दूध घेतलंच पाहिजे तरच कॅल्शियम आणि प्रोटीन्स तुम्हाला मिळतील, असं नाहीये. त्याच्याऐवजी तुम्ही नाचणी, भाज्या, पालक ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खाल्ल्या तरी तुम्हाला कॅल्शियम, प्रोटीन्स तेवढेच इक्वली मिळणार आहे. इट इज डिपेंड्स एव्हरीबडीज लाईफस्टाईल. पण डेफिनेटली मी थोडंसं माझ्या डाएट मधलं मिल्क प्रोडक्टचं प्रमाण कमी केलंय. अबाउट पनीर, व्हेन यू सेड, पनीर आपण प्रोटीन म्हणून बघतो पण त्याच्यातला फॅट कंटेंट पण तेवढाच जास्त आहे. इट इज नॉट दॅट हेल्दी. म्हणजे जे किटो डाएट करतात किंवा असं म्हणतात की तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर तुम्ही रोज पनीर खावा. सो पनीर त्याच्यामध्ये इन्फ्लमेटरी फॅक्टर्स रेग्युलर दुधापेक्षा थोडे जास्त येतात बिकॉज इट इज अ कॉन्सन्ट्रेटेड प्रॉडक्ट ऑफ मिल्क. सो आणि त्याचा फॅट कंटेंट डेफिनेटली, मग त्याच्याऐवजी टोफू इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन. सो पनीर आय वॉन्ट रेकमेंड की तुम्ही जर व्हेजिटेरियन आहात आणि प्रोटीन खायचंय म्हणून तुम्ही रोज पनीर खाताय, सो इट्स नॉट अ गुड थिंग. And
give some input for sugar substitute or sugar, म्हणजे साखर खाऊ नका, हे खूप कॉमनली बोललं जातं, पण इंडियन डाएट विदाउट शुगर क्वेश्चन मार्क. हो. सो हाऊ कॅन वी वर्क विथ दॅट? नाही, शुगर सबस्टिट्यूट करणं इज व्हेरी डिफिकल्ट. मलाही खूप त्रास झाला आधी शुगर पूर्णपणे बंद करायला. आणि अजूनही चहा म्हटला तर मला बिनसाखरेचा चहा नाही चालत. चहा घ्यायचा तर तो प्रॉपर चहाच हवा, अदरवाईज घेऊ नका चहा, असं माझं मत आहे. चहा घ्यायचा तो प्रॉपर, पण डेफिनेटली रिफाईंड शुगर इज व्हेरी व्हेरी बॅड. बिग मीन्स नाही, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, तुमची ब्लड शुगर शूट होते, इन्शुलिन रेज होतं, आणि देन बॉडीचं फॅट डिपॉझिशन वाढतं. गुळाचा चहा घेणं किंवा सबस्टिट्युटिंग साखर विथ गूळ, आपल्याकडे काळा गूळ मिळतो, हनी मिळतो, इट इज अ हेल्दी सबस्टिट्यूट. पण असं नाही की त्याच्यातला शुगर कंटेंट कमी आहे, असं नाहीये. त्यांनी शुगर लेवल आपली तेवढीच वाढते, पण त्याच्याबरोबर बाकीचे पण न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीला मिळतात, म्हणून ते आपण सबस्टिट्यूट करू शकतो. पण डेफिनेटली आपल्याला शुगर खूप कमी कट शॉर्ट करावी लागते. इट इज नॉट गुड फॉर आपल्या फिटनेस साठी. म्हणजे डायरेक्ट मिठाई खाणं, लाडू खाणं, इट इज नॉट हेल्दी प्रॉडक्ट. म्हणजे नाही, त्याच्याऐवजी मग तुम्ही खजूर खाणं, खजूराचं सबस्टिट्यूट करा, किंवा तुमच्या केक्स मधनं गूळ घाला. अशा गोष्टी तुम्ही तुमच्या शुगर टूथ साठी करू शकता. पण नाही, पुरणपोळीचं जेवण इज नॉट हेल्दी. म्हणजे ठीक आहे, आता 2 महिन्यातनं एकदा सण येतो तेव्हा एखादं मील करायला हरकत नाही, पण मग तुमची बाकीची दिवसातली ती मील्स आणि त्याच्या दुसऱ्या दिवसाची मील्स पण तेवढीच तुम्ही बॅलन्स केली पाहिजे. बट क्रेविंग फॉर स्वीट, तर त्याला सबस्टिट्यूट फ्रुट्स असू शकतात का? फ्रुट्स आहेत, खजूर आहेत, डेट्स विथ नट्स इज अ व्हेरी गुड ऑप्शन, और दही with some honey or maple syrup with nuts or seeds is a very good option. Basically, craving is not it's not body's demand, it is mind's demand. It is one of the stress, mental stress जो आपला असतो तो craving च्या थ्रू येतो. So craving, sugar craving basically is because of stress. सो तो जो फॅक्टर आपल्या आयुष्यातला जर कमी झाला तर क्रेविंग्स डेफिनेटली कमी होतात. थँक्यू सो मच. I would like to ask one. अजूनही विचारा, बाकीच्यांना पण प्रश्न विचारायचे, प्लीज गो ऑन. मला विचारायचंय. गो. डॉक्टर, मला असं विचारायचं की ड्रायफ्रुट्स किती खावेत आणि रोज खाल्ले तर ते चालतील का? हो, डेफिनेटली ड्रायफ्रुट्स आर व्हेरी हेल्दी. तुम्ही नक्की कुठले ड्रायफ्रुट्स खाता हे महत्वाचे. तुम्ही त्याच्यावर पण थोडं गाईड करा. एक स्नॅक तुमचा ड्रायफ्रुट्सचा होऊ शकतो. जर मी वर्कआउट करते किंवा मला ड्रायफ्रुट्स खायचे तर 2 आणि 3 बदाम किंवा 2 अक्रोड खाऊन फायदा होत नाही. तुम्ही ऍटलीस्ट 6 ते 7 बदाम तरी दिवसातनं खाल्ले पाहिजे, तर तुम्हाला ते इसेन्शियल फॅटी ऍसिड्स आणि प्रोटीन शरीराला मिळते. आणि त्याच्या बरोबर सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही खजूर किंवा योगर्ट किंवा दही हे घ्यायला हरकत नाही. म्हणजे आजकाल मी आल्मंड पावडर करून ठेवते, जी मी केक्स मधनं घालते, ज्या म्हणजे केक मधनं घातल्यामुळे माझ्या मुलीलाही जातात. नुसते गव्हाचा केक देण्यापेक्षा त्याच्यातनं जर आल्मंड घातलं तर त्याचा प्रोटीन कंटेंट थोडा वाढतो. सो ड्रायफ्रुट इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ इसेन्शियल फॅटी ऍसिड्स, मायक्रो न्यूट्रिएंट्स अँड प्रोटीन. सो डेली घ्यायला अजिबात हरकत नाही. म्हणजे तुमचं एक इव्हनिंग स्नॅक्स किंवा ब्रेकफास्टच्या आधीचं थोडं खाणं किंवा अर्ली मॉर्निंग तुमचं जे खाणं आहे ते ड्रायफ्रुट्स करायला हरकत नाही. म्हणजे इव्हनिंगला पण खाऊ शकतो ना ड्रायफ्रुट्स? हो हो हो. म्हणजे एखादा खजूर, एक अंजीर आणि 3-4 बदाम असं खाऊ शकतो, अक्रोड. तेच मी म्हणते, 2 खजूर, 6 बदाम, 2 अक्रोड एवढं खायला पाहिजे तुम्ही मिनिमम. असं म्हणत नाही की तुम्ही वाटीभर खावा. वाटीभर खाणं ही योग्य नाही, 15-20 बदाम खाणं ही योग्य नाही, पण 2 बदामांनी किंवा 4 बदामांनी फायदा होत नाही.
जेवढं आपली भूकही भागली जात नाही आणि तेवढं खाऊन सुद्धा मग आपण जर चिप्स खाणार असतो मग त्या खाण्याला काय अर्थ नाही राहत. बरोबर. पण ते फॅट्स वाढणार नाहीत ना बॉडीचे ह्याच्यानी? नो, दे आर इसेन्शियल फॅटी ऍसिड. नाही. ओके. And can you throw some light on Dikshit diet, whether it is advisable? I mean, I'm not saying directly you tell something about it, but नाही, दीक्षित डाएट खूप लोकांना त्याचा काही लोकांना फायदा झालाय. मी तरी आय हॅव नॉट ट्राईड इट, कारण की माझे वर्कआउट्स खूप होते. बट आय थिंक इट इज अ टाइप ऑफ इंटरमिटंट फास्टिंग. आजकाल जे नवीन डाएट रूल आलाय की इंटरमिटंट फास्टिंग करा, म्हणजे 16x8 or 14x10 चे विंडोज देतात तुम्हाला. म्हणजे 8 तासचा विंडो आहे, तुम्ही खाऊ शकता. बाकीचे 16 तास तुम्ही टोटल फास्टिंग करायचं. टोटल फास्टिंग मीन्स त्याच्यामध्ये फक्त पाणी किंवा ब्लॅक कॉफी तुम्ही घेऊ शकता आणि इन 8 hours ऑफ दॅट पिरियड यू कॅन. इट्स नॉट लाईक दे डोंट अलाउ की तुम्ही सगळं खाऊ शकता, पण तुम्हाला जे हवं ते मील पोर्शन्स तुम्ही खाऊ शकता. सो मला वाटतं इंटरमिटंट फास्टिंगचाच एक दीक्षित डाएट हा एक प्रकार आहे. सो पण एक आहे की एका प्रकारच्या डाएटला जर तुम्ही दीक्षित डाएट करत असाल, काही करत असाल, तर युअर बॉडी गेट यूज टू दॅट डाएट प्रोटोकॉल किंवा त्या डाएट हॅबिट्सला तुमची बॉडी यूज टू होते आणि मग तुम्ही प्लॅटूला येता. ऍट वन पॉइंट आफ्टर 4 to 5 months तुमचा प्लॅटू येतो, फॉर वेट लॉस ऑल्सो, फॉर एनी फॅट लॉस ऑल्सो. So I think every 3 to 4 months you have to surprise your body by changing your some food habits. Okay. So body need to get adjust to it and then you will achieve your target. Thank you. कोणाला प्रश्न आहेत का अजून? ओके, मीच विचारते, म्हणजे तोपर्यंत बाकीच्यांकडे असतील तर त्या तयार राहतील. डॉक्टर, जेवणाच्या वेळा मॅटर करतात का? हो, डेफिनेटली खूप मॅटर करतात. त्या वेळेला ते खाणं जर बॉडी आपल्याला सवय असेल तर ते खायला पाहिजे. नाहीतर मग तुम्ही बिंज कडे जाता. तुम्ही त्यावेळी समज दुपारचं जेवण तुम्ही 2-3 तासांनी पोस्टपोन झालंय तुमचं, तर तुमचं बिंजिंग होतं आणि तुमचा कॅलरी इनटेक वाढतो. सो इटिंग ऑन पर्टिक्युलर टाइम, तुम्हाला भूक लागल्यानंतर, भूकेचं फिलिंग आल्यानंतर खाणं हे खूप महत्वाचं आहे. आणि संध्याकाळचं जेवण आणि मिसिंग डोंट मिस एनी डाएट. ब्रेकफास्ट मिस केला किंवा लंच मिस केलं, ह्यांनी वेट लॉस होत नाही. ह्यांनी उलट थकवा येतो, त्यांनी तुमचा वॉटर लॉस डेफिनेटली होतो आणि देन यू विल थिंक की आपल्याला वेट लॉस झाला, आणि इट इज नॉट अ हेल्दी वे. जर तुम्हाला दिवसातनं 3 meals घ्यायची सवय असेल तर ते 3 meals प्रॉपर त्यावेळी घेतले पाहिजे. काही बॉडी हॅबिट्स ना 6 meals घ्यायची सवय असते, काहींना 2 meal मध्ये पण ते हेल्दी राहतात. असं नाही, प्रत्येक बॉडी टाईप इज डिफरंट. सो असं नाहीये की 4 meal 2-2 तासांनी खाणं इज हेल्दी, और दीक्षित डाएट सारखं 2 mealsच घेणं इज हेल्दी. तो कुठला डाएट प्रोटोकॉल कुठल्या बॉडीला फिट होईल हे प्रत्येक पर्सन टू पर्सन मॅटर करतं. आणि जनरली आपण बायकांनी किती, म्हणजे वर्षातनं एकदा किंवा किती फ्रिक्वेंटली हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे? म्हणजे ब्लड टेस्ट आला त्याच्यात आणि ओव्हरऑल हेल्थ चेकअप. एव्हरी 6 months ऍटलीस्ट वन्स अ इयर तुम्हाला ऍटलीस्ट तुमचं हिमोग्लोबिन, थायरॉइड लेवल आणि व्हिटॅमिन D लेवल बघायला पाहिजे. आणि गायनॅक चेकअप्स तर दॅट इज अ डिफरंट टॉपिक, की तुमचा पॅप स्मिअर अँड ब्रेस्ट एक्झामिनेशन यू हॅव टू डू ऍटलीस्ट ट्वाइस अ वीक ऑन युअर ओन. सो दॅट इज मस्ट. हे हेल्थ चेकअपचं असं असतं ना जनरली, म्हणजे लेमॅनचा मी सांगते की जोपर्यंत काही दुखत नाही आम्हाला आपण दवाखान्यात जात नाही, आणि गायनॅकोलॉजिस्टकडे तर अजिबातच जात नाही की काही गरज नाही किंवा काही होत नाही, तर ते पण रेग्युलर होणं गरजेचं आहे. रेग्युलर म्हणजे बेसिकली जे आपल्या बायकांच्या मध्ये जे फिजिओलॉजिकल ट्रान्झिशन पिरियड्स असतात, म्हणजे पोस्ट डिलिव्हरी इमिजिएटली तो जो 1-1.5 वर्षाचा पिरियड आहे तो, आणि पेरीमेनोपॉझल टू मेनोपॉज म्हणजे वयाच्या 40 ते 42 वर्षानंतर टू अराउंड 55 to 60 years पर्यंत तो जो पिरियड आहे तो क्रुशियल पिरियड आहे. तेव्हा मात्र तुम्हाला इयरली चेकअप्स तरी करायला पाहिजे. वेट गेन नहीं होना, वेट नहीं बढ़ रहा अपना, मीन्स यू आर ट्राइंग टू गेन वेट. यस, बट नॉट इज कॉन्स्टेंटली ईयर टू ईयर. तो ये कोई प्रॉब्लम है या? बट आपका BMI कितना है?
नो मैम, उसके लिए तो बॉडी मास इंडेक्स कितना है? नो। ओके, आपका हाइट कितनी है? 5.23 in एंड योर वेट? 42 kg। वैसे फिट हो, बट कहीं ना कहीं हाँ। थोड़ा ऐसा लगता है कि वेट गेन होना चाहिए। और नहीं, आपको वेट गेन चाहिए या यू नीड प्रॉपर बॉडी शेप? नहीं, फिजिकली और मेंटली हेल्दी रहना ये फर्स्ट मोटिव है। देन वेट थायराइड आपने गेन। चेक किया है? हाँ, थायराइड में 2-3 महीने पहले ही चेक किया था, तो वो नॉर्मल है, उसमें Okay, नहीं। fine. हीमोग्लोबिन भी 14 है, वो भी प्रॉब्लम नहीं है। Yeah, that's okay. That means you need to increase your muscle gain. You don't want weight gain करना है मतलब fat gain करना है, ऐसे नहीं है. You can increase your weight by gaining your muscle also. So then you will be fitter also. तुम्ही fit पण व्हाल, तुमचं weight gain पण होईल and you will look good also. म्हणजे तुमचा स्किन, हेअर ह्या पण कॉम्प्लेक्शन मध्ये पण फरक पडेल. सो फॉर मसल गेन तुम्हाला प्रोटीन तुमच्या डाएट मध्ये वाढवायला पाहिजे आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस करायला पाहिजे. ओके, थँक्यू मॅम. डॉक्टर, आता पाणी जेव्हा आपण पितो तेव्हा आपण एक ग्लास पितो, कधीतरी एक ग्लास वर पाणी घेतो आणि ते फुल पितो. तर तसं प्यावं की थोड्या वेळाने 2-3 घोट असं प्यावं? नाही आणि नाही, ग्लासभर पाणी एका वेळेला चालेल ना? हो, तेवढं तर आणि मिनिमम रात्री- पाहिजे. हा, आणि रात्री झोपायच्या आधी किती वेळ पाणी पिऊ नये? म्हणजे नाही, असं पाणी पिऊन काही लगेच नाहीये. असं काय नाहीये ना? कारण नाही, औषध बट तुम्हाला जर रात्री वॉशरूमला जाण्याची फ्रिक्वेन्सी तुमची जास्त असेल तर ऍटलीस्ट 2 तास आधी तुम्ही घेऊ नका. बट तुमची फ्रिक्वेन्सी 2 आणि 3 पेक्षा जास्त असेल तर डेफिनेटली तुम्हाला गायनेकोलॉजिस्ट किंवा कोणाला तरी दाखवायला पाहिजे की बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. बिकॉज इन द नाईट एकदा वॉशरूमला जाणं इज नॉर्मल. मोर दॅन 2 to 3 times इज नॉट नॉर्मल. म्हणून पाणी कमी पिणं इज नॉट अ सोल्युशन. थँक्यू. हॅलो हॅलो, मॅडम, एक विचारायचं, लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे सगळेजण वॉकिंगच ही एक्सरसाइज करतायत, जिम वगैरे तर जॉईन करत नाही. आणि लेडीज म्हणजे आपण घरगुती जर लेडीज म्हटलं तर वॉकिंग त्यांना म्हणजे एकच एक्सरसाइज समजते. तर मग ही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज म्हणजे नेमकी काय आहे? म्हणजे अजून कोणत्या Strengthening- टाईपची आपण एक्सरसाइज नाही, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ड्रिल्स करू शकता. मीन्स बेसिक स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज म्हणजे लोअर बॉडीला तुम्ही स्क्वॉट्स, लंजेस, सुमो स्क्वॉट्स, ठीक आहे, बर्पीज करणे, सूर्यनमस्कार घालणे, अप्पर बॉडीसाठी पुशअप्स, पुलअप्स या गोष्टी करणे. तुमच्या घरात जर थोडेफार वेट्स असतील किंवा जर रेझिस्टन्स बँड्स असतील त्याच्यावरून व्हेरियस प्रकारचे एक्सरसाइजेस करू शकता. चेअरवर बसून एक्सरसाइजेस करू शकता. लेग रेस करणे, कोर बॉडी सेटअप्स, खूप प्रकारचे एक्सरसाइजेस आहे. पॉवर योगा आहे, पिलाटेस तुम्ही घरच्या घरी करू शकता. त्यामुळे इट इज असं नाही की वॉकिंग इज द ओनली थिंग. म्हणजे सध्या जनरली सगळ्या बाया वॉकिंग सकाळी फिरायला निघतात, हळूहळू चालायला लागतात आणि ती तेच म्हणलं की नुसतं वॉकिंग इज नॉट द म्हणून. एक्सरसाइज. त्यांनी तुमचा कुठलाही ग्रुप ऑफ मसल्स ऍक्टिव्हेट होत नाही, कुठल्याही ग्रुप ऑफ मसल्सचं स्ट्रेनिंग होत नाही. तुम्ही 40 मिनिटं वॉक करा आणि तुम्ही 20 मिनिटं कुठलाही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करा, दोन्हीमध्ये कॅलरी लॉस सेमच असेल, पण 20 मिनिटं केलेल्या स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजचा फायदा तुम्हाला जास्त होईल. ओके, म्हणजे 2-1 दिवस वॉकिंग, 2-1 दिवस स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज आणि जॉगिंग वगैरे असं करू शकतो आपण. हो, ओके, थँक्यू मॅम. पिरियड्स मध्ये वॉकला वगैरे गेलं तर चालतं का? पिरियड्स मध्ये सगळं केलं तरी चालतं. ओके. डोंट स्टॉप युअर वर्कआउट ड्युरिंग पिरियड्स. ओके, थँक्यू. फक्त पेन असेल तर देन यू हॅव टू स्टॉप, किंवा त्या दिवशी तुम्ही स्किप करू शकता. पण पिरियड्स आहेत म्हणून 4-5 दिवस पूर्णपणे सगळं थांबवणं अजिबात नाही. तुम्ही सगळं करू. उलट वर्कआउट्समुळे जो डिस्मेनोरिया होतो किंवा पाळीच्या वेळी जे बायकांना दुखतं किंवा पेन किलरची गरज पडते, जर तुम्ही रेग्युलर वर्कआउट करत असाल किंवा ड्युरिंग पिरियड्स जर तुम्ही काही स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा काही मोबिलिटी एक्सरसाइजेस केले तर तुमचं डिस्मेनोरियाचं प्रमाण किंवा पेनचं प्रमाण पण कमी होतं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. So don't stop your workout during periods.
You can modify your workout. Even during pregnancy, don't stop your workout. Okay. Ma'am, one last question might be or something. चालेल. यंग मुली ज्या असतात, म्हणजे जस्ट त्यांना मेन्सेस स्टार्ट झालेले असतात आणि आजकाल मुलींना डायटिंग हे एक फॅड झालेलं आहे ना, 0 फिगर. आता अशा मुलींनी किंवा रेग्युलर फॉर अ फिट वुमेन, शी इज गोइंग टू बी अ वुमेन, तर त्यासाठी तुम्ही काय रेकमेंडेशन्स द्याल की त्या मुलींनी काय केलं पाहिजे, कशा एक्सरसाइजेस केल्या पाहिजे सुरुवातीपासून की दे कीप देअर बॉडी फिट, देअर माइंड फिट, अँड बिंग अ वुमेन दे आर गोइंग टू कन्सीव पुढे, तर त्यांचं बॉडी फिट ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? त्या मुलीवर डिपेंड राहतं की तिला कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी आवडते. असं नाहीये की त्या मुलींनी एकाच प्रकारचे वर्कआउट करायला पाहिजेत. पण डेफिनेटली तुम्ही जे म्हणताय ते आजकाल ऍडोलेसंट किंवा जे जस्ट अराउंड टीनेजर्स मध्ये ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यांची सिडेंटरी लाईफस्टाईल खूप वाढली आहे, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज खूप कमी झाल्या. सो व्हॉटेव्हर इट इज, ग्रुप एक्सरसाइजेस, ग्रुप ऍक्टिव्हिटीज, काही ना काहीतरी ऍटलीस्ट दे शुड बर्न अराउंड 150 to 200 कॅलरीज पर डे. ऍटलीस्ट मिनिमम. ते तुम्ही जॉगिंग करा, स्विमिंग करा, एनी एरोबिक एक्सरसाइज, डान्स, झुंबा, एनिथिंग दे लाईक, बट सम ऑर द अदर ऍक्टिव्हिटी दे शुड डू ऍटलीस्ट 5 days a week. आणि जंक फूडचं प्रमाण डेफिनेटली कमी करायला पाहिजे, कारण की ते त्यांचे हँगआउट्स असतात, स्नॅकिंग असतं आणि ते बेसिकली सगळं जंकवरच असतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खाणं ह्याचं प्रमाण खूप वाढतं. तर तेव्हा मात्र त्यांनी टिफिन न्यायला खूप लाज वाटते या मुलांना. पण समवेअर आपल्याला ते टिफिन इज ऑल्सो अट्रॅक्टिव्ह हे करायला पाहिजे. ते ऍक्च्युली आयांचं काम आहे ते. पण घरचं खाणं हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यांना हँगआउट करायचे असतील वन्स अ वीक इज व्हेरी गुड, पण एव्हरी अल्टरनेट डे फास्ट फूड अँड जंक फूड इज नॉट गुड. पण मग त्यांना त्याचे सबस्टिट्यूट्स पण सांगायला लागतात की तुम्ही बाहेर जाऊन तुम्ही काय खाऊ शकता फ्रेंड्स बरोबर, त्याचे पण ऑप्शन्स त्यांना सांगावे लागतात. ब्राऊन ब्रेडच खाल्लं म्हणजे हेल्दी असतं असं नाही, पण मग ठीक आहे, त्याच्याऐवजी तुम्ही तिथे योगर्ट घ्या किंवा तिथे सिम्पल रोस्ट केलेले व्हेजिटेबल्स घ्या, रोस्टेड सॉटे व्हेजिटेबल्स मिळतात. आता मॅगडी मध्ये जर तुम्ही गेलात तर बर्गर खाण्याच्या पेक्षा तुम्ही तिथले नगेट्स घ्या, त्यातल्या त्यात ते हेल्दी आहेत. हे ऑप्शन्स त्यांना मुद्दामून सांगावे लागतात, कारण ते तिथे जाणारच आहेत, ते आपल्याला टाळता येणार नाही. आणि ओबेसिटी मात्र त्यांची कंट्रोल करायला पाहिजे, कारण खूप सेडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे. त्यांचा स्क्रीन टाइम वाढलाय, त्यांचा मोबाईलचा स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे. सो थंब जनरेशनचं प्रमाण वाढलंय आपल्याकडे आजकाल. दॅट्स रिअली वंडरफुल. आणि ही मुलं जेव्हा आजकाल केक्स, पेस्ट्रीज ह्याच्याकडे खूप त्यांचा टिल्ट आहे, म्हणजे मग इकडे आपण म्हणतो की लाडू, साखर खायची नाहीये, पण या यंग मुलांना साखर, लाडू म्हणजे पेस्ट्रीच्या जागी लाडू, इज दॅट लाडू जास्त हेल्दी आहे. हा, तर मग कसं, म्हणजे हाऊ टू गो विथ दॅट? नाही, ठीक आहे, वन्स अ मंथ तो केक पेस्ट्री इज ओके, पण जर त्यांचं खूप जास्त होत असेल देन वी हॅव टू बेक फॉर अवर सेल्फ. गुळाचा केक करणं किंवा होल व्हीटचा केक करणं, ओट्स केक बनवणं, हे आपल्याला त्यांना करून द्यावं लागेल. सो बेसिकली इट इज होम कुकिंग जे जास्त प्रमोट आपल्याला करावं लागेल त्यांच्यामध्ये. त्यांना कुकिंगची आवड निर्माण करायला पाहिजे, कारण व्हेन दिस जनरेशन विल स्टार्ट वर्किंग, आणि आता त्यांना वेळ मिळत नाही, आता त्यांना बाहेरची सवय आहे, पण दे विल स्टार्ट वर्किंग, दे शुड नो हाऊ टू कुक देअर ओन. So giving them basic cooking lessons, giving them healthy cooking lessons हे खूप महत्त्वाचं आहे जनरेशनसाठी. Yeah, you say awareness about food is very, very important. Yeah, yes. Taming their habits, what you call. Yeah, आणि showing them role models, because when आपण as a parent tell them, they are rebellious. They don't want to listen. So showing them role models,
गिव्हिंग देम एक्झाम्पल्स ऑफ इट सो दे कॅन फॉलो देम. हे काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. थँक्यू सो मच. हेल्थ आणि इमोशन याचं जे रिलेशन आहे त्याबद्दल तुम्ही थोडंसं हेल्थ आणि इमोशन मीन्स यू वॉन्ट टू से मेंटल फिटनेस अँड फिजिकल फिटनेस. म्हणजे कशा प्रकारे आपली हेल्थ आणि इमोशन्स बदलतात. नाही, मेंटल फिटनेस इज अ टोटली डिफरंट थिंग. पण तुम्ही जर फिजिकली फिट असाल तर तुम्हाला मेंटल फिटनेस मिळवायला जास्त मदत होते. हे माझं स्वतःचं म्हणणं आहे. कारण समवेअर प्रत्येक जण आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी थोडंफार डिप्रेशन, रिजेक्शन या गोष्टीतनं जात असतो. रिजेक्शन पचवायला सुद्धाची ताकद लागते ह्या मेंटल फिटनेस मधनं आणि फिजिकल फिटनेस मधनं मिळते. बेसिकली मी जो गेम करते त्याला एन्ड्युरन्स आपण म्हणतो. म्हणजे त्यांनी माझा फिजिकल एन्ड्युरन्स वाढवलाय. पण या एन्ड्युरन्स ट्रेनिंगमुळे माझा मेंटल एन्ड्युरन्स पण खूप वाढला. सायकलिंगला 3-3 तास बसणं हे फिजिकली पेक्षा मेंटली जास्त महत्वाचं असतं. आणि ह्या गोष्टी मला माझ्या आयुष्यात पण माझ्या प्रॅक्टिसमध्ये किंवा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, घरातल्या कामामध्ये माझे टँट्रम्स किंवा माझे मूड स्विंग्स कमी करायला खूप मदत झाली. सो फॉर मेंटल फिटनेस यू नीड अ फिजिकल फिटनेस ऑल्सो. यू नीड टू ट्रेन युअर माइंड फॉर युअर फिजिकल फिटनेस. सो दे गो हँड इन हँड. किंवा मायग्रेन, मी जे म्हणत होते मायग्रेन हा वन ऑफ द मेंटल इलनेसच आहे. इट इज नॉट फिजिकल इलनेस. सो मी जेव्हा वर्कआउट करायला लागले, माझा एन्ड्युरन्स वाढायला लागला, तेव्हा माझे मायग्रेनचे अटॅक्स कमी झाले. बिकॉज माझे हॅफेझार्ड थॉट्स कमी झाले डोक्यातले. मेंटल स्ट्रेस लेवल्स कमी झाला. मला रात्रीची झोप जास्त लागायला लागली. कारण आय वॉज टायर्ड फिजिकली. सो आय यूज टू स्लीप. पेशंट्सना आपण पहिल्यांदा बाहेर काढतो, घराच्या बाहेर जावा, फिरून या म्हणतो. इट इज बिकॉज ऑफ they should see different things, different people, and they should do strenuous workout also. म्हणजे थोडं चालून या, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी करा. हे त्याच्या मागचं कारण असतं. मॅडम, प्रत्येक फिमेलनं बेसिक वर्कआउट काय केलं पाहिजे डेली तुमच्या मते? हे कंपल्सरी 15 मिनिट 20 मिनिट तुम्ही हे करायला पाहिजे हेल्दी लाईफ साठी. अरे बापरे. कंपल्सरी कुठल्याही एज मधल्या बायकांना ते सूट होईल आणि त्यांनी ते केलेलं सगळ्यांसाठी फायद्याचं आहे. असं तुम्ही काय ऍडवाइस कराल की हे तुम्ही डेली करा विदाउट जिम, म्हणजे घरीच करू शकतो? बेसिक स्क्वॉट्स, सूर्यनमस्कार, प्लँक्स, आणि जर जमत असतील तर जम्पिंग जॅक्स आणि बर्पीज. हे सगळं एवढं तरी 15 मिनिटात होणाऱ्या गोष्टी आहेत. पण ह्यानी ऍटलिस्ट पूर्ण बॉडीचे मसल्स तरी थोडेफार काम करतील. बिकॉज स्क्वॉट्स आणि लंजेस जर तुम्ही केलात तर तुमचे पायाचे हॅमस्ट्रिंग्स, ग्लूट सगळे ऍक्टिव्हेट होणार आहेत. सूर्यनमस्कारामुळे तुमची मोबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी, पाठीचे मसल्स स्ट्रेच होणार आहेत. बर्पीज मध्ये तुमचा कोर ऍक्टिव्हेट होणार आहे, तुमचा थोडा कार्डिओ एक्सरसाइज पण होणार आहे. आणि प्लांक मध्ये तुमचा कोर ऍक्टिव्हेट होणार आहे. ओके, थँक्यू मॅम. पण मॅम, तुम्ही हे जे सगळं सांगता आहात त्या हायर एंड एक्सरसाइजेस आहेत. म्हणजे बिगिनर्स साठी दे आर नॉट रिकमेंडेड, नो? प्लँक्स, बर्पीज? नो, तुम्ही प्लांक 15 सेकंदचा करा. ओके. होल्डिंग जास्ती ठेवायचं नाही. होल्डिंग जास्त ठेवू नका. ऑब्व्हियसली यू कांट होल्ड प्लांक फॉर मोर दॅन 20 seconds ऑन अ डे 1. बट ओव्हर द पिरियड यू विल होल्ड द प्लांक फॉर 1 minute. स्क्वॉट्स तुम्ही विदाउट वेट करू नका. तुम्ही हाफ स्क्वॉट्स मारा. तुम्ही स्कुमो स्क्वॉट्स मारायला जाऊ नका. पहिल्या दिवशी तुम्ही 10 ते 15 स्क्वॉट्स मारा. त्याच्याशिवाय जास्त मारूच नका. देन इन्क्रीज युअर काउंट. सूर्यनमस्कार, मी जे म्हणलं की प्रत्येक पोझिशन मध्ये 2 सेकंद तरी होल्ड ठेवायचा प्रयत्न करा. पहिल्या दिवशी 3च सूर्यनमस्कार करा. देन स्टार्ट इन्क्रीजिंग द सूर्य. बर्पीज मध्ये डोंट जम्प. बर्पीज मध्ये प्रत्येक वेळी तुम्ही जम्प पॅक करता, प्रत्येक वेळी पुशअप्स करायला. यू डू वॉकिंग बर्पीज, बट दॅट इज ऑल्सो वन ऑफ द गुड कार्डिओ एक्सरसाइज. 2 मिनिटात आपण त्याचं हे सांगायला सार सांगितलं तर जरा रिवाइज होईल. बॅलन्स होम कुक्ड लो ग्लुटेन डाएट आपल्याला घ्यायचं आहे आणि जेवणाच्या वेळा पाळायच्या आहेत. एक्सरसाइज मध्ये मी असं सांगेन की मिनिमम म्हणजे साधारण 2.5 ते
5 तासापर्यंत जेवढा आपल्याला झेपेल तेवढा वीकली जर आपण वेळ दिला आणि त्यामध्ये निदान 50% थोडे स्ट्रेनस एक्सरसाइज आणि 50% फ्लेक्झिबिलिटीसाठी केले, कॉम्बिनेशन केलं तर ते जास्ती फायद्याचं असेल. म्हणजे आपल्याला एकच वॉक घेणं किंवा मे बी कोणाला फक्त सूर्यनमस्काराची सवय असते, तर हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट कळला की सगळं इन्क्लूड करा म्हणजे बॉडीच्या सगळ्या पार्ट्सला त्याचा फायदा होईल. आणि अजून काही राहिलं असेल तर संगीता तुम्ही ऍड करू शकता. डाएटचं खूप म्हणजे छानच Yeah. आपल्याला हा की आपण कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करून भाज्या आणि उसळींचं प्रमाण वाढवलं तर ते आपल्याला जास्ती फायदेशीर राहील. आणि मी एक पॉइंट सांगते. आय एम नॉट अ ट्रेंड न्यूट्रिशनिस्ट, सो मी जे काही बोलले ते माझे स्वतःचे एक्सपिरियन्सेस बोलले. असं नाहीये की आय एम अ ट्रेंड न्यूट्री सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट. हे माझे ट्रायल अँड एरर, मी स्वतःला एक्सपेरिमेंट केलेल्या गोष्टी आहेत. सो काही गोष्टी चुकीच्याही असू शकतील. मला करेक्ट तुम्ही केलं तर मला खूप फायदा होईल. नाही, तुम्ही पण त्याच्याबरोबर एक खूप चांगला पॉइंट सांगितला की प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते आणि बॉडी रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात. एज आणि कंडिशन्स की कोण किती फिजिकल स्ट्रेनियस वर्क करताय किंवा ऑफिशियल वर्क म्हणजे ऑफिसमध्ये बसून करते, तर आपल्याला आपल्या बॉडीचं लिसन करतो आपण जेव्हा की काय गरज आहे आणि त्यावर काम करणे. व्हॉट यू सेड आय एम जस्ट रिक्रिएटिंग इट. तर दॅट वॉज रिअली वंडरफुल व्हॉट वी गॉट आउट ऑफ इट. आणि एक खूप छान तुम्ही सांगितलं की वर्किंग लेडीसाठी की जेव्हा आपण थकतो आणि काम करून बाहेरून येतो तेव्हा वी रिअली क्रेव फॉर समथिंग चटपटा. तर प्लॅन फॉर इट की घरातनं निघायच्या आधीच संध्याकाळचं काहीतरी छान स्नॅक तयार करून गेलं तर गेल्याबरोबर आपल्याला खायची कदाचित थोडी इच्छा कमी सुद्धा होईल की माहिती आहे काहीतरी आहे अँड वी कॅन रिअली हॅव इट. So that was really wonderful thing what you shared. आणि बाकी तर खरंच इट वॉज रिअली गुड सेशन. मी तुम्हाला जर खरंच काही अजून सेशन्स हवे असतील तर तुम्ही आम्हाला कळवा. आमचे फोन नंबर आहेत तुमच्याकडे. आणि खूप फायद्याचं हे सेशन ठरलं कारण आपल्याला माहिती असतं पण आपण ते करत नाही. तर मला वाटते ह्या सेशन नंतर आपण जे कारणं सांगतो सगळ्या की खूप कारणं असतात आपल्याला, वेळ काढायला आपल्याला जमत नाही. पण मला वाटतं हे एवढं सगळं ऐकल्यानंतर आणि मॅडमला बघितल्यानंतर आपल्याला खूप इन्स्पिरेशन मिळालं की नाही आपल्याला पण इतकं छान हेल्दी आणि फिट असायला पाहिजे. छान वाटतं आपल्याला पण. तर आपण नक्कीच ते करूया आणि नेक्स्ट सेशनसाठी विषय सांगा, आपण ते अरेंज करू शकतो. थँक्यू मॅडम, तुम्ही तुमचा वेळ दिला आणि खरंच खूप इनपुट्स मिळाले की आणि अगदी कधी सुरुवात करतो मला तर असं झालंय की छान सगळ्याच गोष्टींना एक्सरसाइज. तुम्हाला वर्कआउटचे जर लिंक्स हवे असतील तर मी शेअर करते, जे बेसिक वर्कआउटच्या लिंक्स आहेत ते शेअर विथ एव्हरीवन. कारण ज्यांनी कधीच केलं नाहीये किंवा माहिती नाहीये उगाच इंजुरीज नको, नंतर मसल पुल झाला मग 15 दिवस बसला असं नको. पुन्हा एकदा तुमचे आभार आणि सगळ्या पार्टिसिपंट्सचे पण आभार.